आणि आता बातमी ती प्रकाश आंबेडकरांची। प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत आणि महायुतीमध्ये घेण्यावरून रस्सीखेच पाहायला मिळते। 28 तारखेनंतर महाविकास आघाडी आणि वंचितचे नेते मिळून बैठक घेऊ आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा करू असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर तिथे प्रकाश आंबेडकरांनी केव्हाही यावं, रेड कार्पेट टाकून स्वागत करू असं म्हणत संजय शिरसाट यांनी देखील महायुतीमध्ये येण्याची ऑफर आंबेडकर यांना दिली आहे। तर कुणीही सोबत न आल्यास लोकसभेच्या 48 जागा लढवण्याची तयारी प्रकाश आंबेडकर यांनी दर्शवली आहे। 28 तारखेनंतर महाविकास आघाडी या संदर्भात निर्णय घेईल असं संजय राऊतांनी म्हटले। बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे। बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाहीये आणि आमची आणि त्यांची जी चर्चा होती ते अत्यंत सकारात्मक होते आणि ती चालू आहे। मला असं वाटतं की आम्ही लवकरच शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच। तर ही जी बैठक आहे एक निर्णायक ती 28 नंतर होईल। त्यात 100% हा निर्णय होईल। प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्याच्यामुळे हुकुमशाहीचे हात बळकट होतील। प्रत्येकाला असा निर्णय घ्यायचा अधिकार आहे। होय, ही जी आमची राष्ट्रीय संघटना आहे त्या संघटनेची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मी स्वतः खळगेंना असं सुचवलं की याच्यामध्ये आपण प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा सहभागी करून घ्यावं। प्रकाश आंबेडकरांबरोबर युती झाल्याचं भासवून जी फसवणूक त्यांची करायचा प्रयत्न हे उबाठा गटाचे लोक करतायत त्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भुईसपाट करणार तर एकमेव प्रकाश आंबेडकर राहणार आहेत। काँग्रेसचा काही विरोध नाही, राष्ट्रवादीचा काही विरोध नाही, कुणाचा विरोध आहे? एकही बैठक तिन्ही नेत्यांबरोबर झाली का? यांना त्या प्रकाश आंबेडकरला झुलवण्यामध्ये इंटरेस्ट आहे हे प्रकाश आंबेडकरांनी ओळखलंय, म्हणून प्रकाश आंबेडकर सुद्धा यांना झुलून त्यांची जागा निश्चित दाखवल हे मात्र निश्चित आहे। मी जसं म्हटलं की तुम्हाला हार्ड निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतील। उद्या हे एकत्र येणार नसेल तर आम्हाला असणाऱ्या सगळ्यांना 48 जागा आम्ही लढवल्या पाहिजेत आणि त्याही ताकदीने लढवल्या पाहिजेत। उद्या काय होईल त्याचं असणारा सोडून द्या, पण ही रिलीजियस आयडेंटिटी तुम्ही असणारा क्रॅक करता अशी असणारी परिस्थिती आहे आणि चळवळीची आयडेंटिटी तुम्ही पुन्हा प्रस्थापित करताय हा सगळ्यात महत्वाचा भाग मी त्या ठिकाणी असणारा मानतो।